महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात भुरट्या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या केबली मोटरी स्टार्टर, शेती उपयोगी वस्तू चोरण्याचा धडाकाच धरलाय। अशातच कुरकुटवाडी गावामध्ये गुरुवार दिनांक 23 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास 8 ते 10 शेतकऱ्यांच्या बोरवेल, विहिरी तसेच धरण परिसरातून कॉपरच्या केबली चोरी गेल्याची घटना घडली आहे। कुरकुटवाडी गावातील कोटमारा धरण परिसरात असलेले बोरवेल, विहिरी यावरील कृषी पंप व केबली स्टार्टर वारंवार चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत। चोरी झालेल्या वस्तूंच्या बाबत शेतकरी वर्ग पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल करतात, परंतु यावर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने अशा चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत। वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग अशा चोरीच्या घटनांनी पुरता हैराण झाला आहे। तर या भुरट्या चोरट्यांनी शेतकरी वर्गाला मेटाकुटीला आणलंय। चोरीची घटना घडली की आपली वस्तू चोरीला गेली की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, तर शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा कुणाकडून तरी उधारीवर उसने पैसे घेऊन लागणाऱ्या वस्तू पुन्हा घेऊन येतो। हे भुरटे चोर पुन्हा या वस्तू चोरी करण्याच्या तयारीत असतात। अशा भुरट्या चोरांवर कोण अंकुश आणणार, हाच प्रश्न आता खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गात उपस्थित होत आहे। कुरकुटवाडी गावातील शिवाजी लक्ष्मण सांगळे, भास्कर महादू सांगळे, तुषार वसंत कुरकुटे, शंकर तुकाराम कुरकुटे, मंगेश लक्ष्मण गरुड, अमोल भीमाजी कुरकुटे, सहादू लक्ष्मण सांगळे, राहुल वसंत कुरकुटे, दत्ता भीमाजी कुरकुटे या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेल, धरण परिसरातील कॉपरच्या केबली चोरी गेल्याची घटना घडली आहे। हे भुरटे चोर केबल कट करतात, तिथेच सोलून त्यातील कॉपरची तार काढून नेतात व जवळच भंगारवाले यांना कमी दामात विकून टाकतात। या आलेल्या पैशावर फक्त मौज मजा करतात, तर फक्त मौज मजेसाठी या चोऱ्या केल्या जातात असे देखील निदर्शनास आले। अशा भुरट्या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा पठार भागातील सर्व शेतकरी वर्गाच्या वतीने तर कुरकुटवाडी ग्रामस्थांसह घारगाव पोलीस स्टेशन समोर या भुरट्या चोरांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरपंच बाळासाहेब कुरकुटे, सुखदेव कालेकर, युवराज कुरकुटे, रामभाऊ कुरकुटे, बबन कुरकुटे, विश्वास कुरकुटे, किसनराव सांगळे यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बोटा। मी कुरकुटवाडी गावचा उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे बोलतोय। तर आज कुरकुटवाडी गावामध्ये केबल शेतकऱ्यांच्या 10-12 शेतकऱ्यांच्या केबली चोरले गेलेले आहे। केबल चोरताना त्यांनी काय केलेलं आहे, केबलमधले जे एक कॉपर असतं वायर, ते कॉपर सोलून वायर नेलेलं आहे आणि हे कॉपर चोरणारी माणसं यांचं कुठेतरी पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे। आणि हे आज वारंवार घडतं, हे 2 वर्षामध्ये ही 4वी-5वी वेळ जवळजवळ। तर मला काय सांगायचं आहे, हे पोलीस प्रशासन करतं आहे काय? आणि दुसरा एक विषय असा का हे जे कॉपर आहे घेणारी ही जी टोळी आहे, ही भंगारवाले बोटा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये हेच लोक घेत असतील, हे सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी करावी। अन्यथा आम्हाला सर्व शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला याचा बंदोबस्त करावा, नाहीतर आम्ही ठिय्या आंदोलन करू, एवढंच प्रशासनाला सांगतो। दत्ता कुरकुटे, गाव कुरकुटवाडी, पोस्ट बोटा, तालुका संगमनेर। आमच्या आज डोफलदाऱ्यामध्ये 15 शेतकऱ्यांच्या कॉपरच्या रात्री केबल चोरीला गेलेले रात्री 12 नंतर। हे चोर बाजूच्या कुडालचे नसून इलाचे सराईतच गुन्हेगार आहेत। यांच्यावरती पोलीस स्टेशन आतापर्यंत चौकशा करून कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही। गुन्हेगार आम्हाला माहीत असू नये, पण आम्हाला काही कायदा हातात घेता येत नाही, तेव्हा हे पोलिसांनी याची दखल घ्यावी। आजपर्यंत आम्ही या पाण्याशी संघर्ष करून जीवन जगत आहे, पण हे आता सध्या अवघड झालेलं आहे। आज रोजी 10 फूट केबल आणायचे म्हणले तर 1000 रुपये लागतात, कॉपरचे केबल आणायचे म्हणले तर। आज त्यांनी 300 फूट बोरवेलचे केबल वडून तोडून नेलेली आहे चोरट्यांनी, आणि ह्या चोरट्यांना हे सगळं फावलेलं आहे। आजूबाजूचे भांगारवाले दुकानदार हे सगळे केबली चोरीला घेतात, हे मौजमजेसाठी, दारू पिण्यासाठी, यांच्या मौजमजेसाठी हे रात्रीचे चोऱ्यामाऱ्या करतात हे माणसं, तेव्हा यांची दखल त्वरित घ्यावी। आज आम्ही अक्षरशः नाटाकटीला आलेलो आहे जीवन जगता जगता। पाणी नाही, आमच्या घरी गाय आहेत, कुठून पाणी आणायचं आहे मी एवढं? आज शेतमालाला बाजार नाही, याच्यामध्ये आम्ही कसं तरी जीवन कसं तरी जगतोय। तेव्हा हे पोलीस डिपार्टमेंटने याची चौकशी करावी आणि गुन्हेगार सापडल्यानंतर त्यांना सुटका करू नये।
पुन्हा त्यांनी असं गुन्हा करू नये, अशी काहीतरी त्यांना काय सजा द्यावी असं माझं म्हणणं आहे. नाव सांगा आजी तुमचं. रेवबाई लक्ष्मण गरुड. काय घटना घडली नेमकी? केबल गेली मोटरीपर्यंत, पाईप फोडले. विहिरीवरची गेली का बोरवेलवरची? विहिरीवरची गेली. बरं बरं. किती फूट असेल ती केबल? 100 फूट. 100 फूट केबल. आणि याच्या आधी पण आधी 4 मोटारी गेला. कोणाच तुमच्याच? मग आता तुम्ही पोलीस प्रशासनाला काय सांगाल या चोरांबाबत? म्हणजे पकडले पाहिजे का हे चोर? आता तपास चालू करा असं सांगणार ना. पकडलं बघा पाहिजे, भेटली पाहिजे ना आम्हाला वस्तू. मोलमजुरी करून केलेले असं नुकसान झाल्यावर काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? जगायचं कसं? दुकानात गेलं तर 10,000 रुपये लागतात केबल घ्यायला. 10,000 शिवाय केबल मिळणार नाही. कोण आणायचे पैसे? काय करणार आम्ही? लवकरात लवकर तपास करणे. प्यायला पाणी नाहीये. शेतकरी अमोल भीमाजी कुरकुटे, राहणार कुरकुटवाडी. काल बुधवारी मध्यरात्री आमच्या विहिरींवरची सर्व केबल चोरी गेलेली आहे आणि त्या केबल 50-50 फुटावर तुकडे मारून नेलेले आहे. तरी या केबल चोरी करणाऱ्यांनी पोलीस स्टेशननी या चोरांना आळा घालावा, हे सूडबुद्धीनं कार्यक्रम केला जातो आहे. गावात जे पुढारी त्यांच्याच केबली चोरी गेलेले आहे. महाशेजारचं उदाहरण, महाशेजारच्या विहिरींचे केबली चोरी गेल्या नाही आणि मी गावात जास्त राहतो, थांबतो, गावात समाजकार्य करतो, त्याच्यामुळं माझी केबल चोरी गेलेली आहे. त्याच्यामुळं जे कोणी चोर असतील त्यांनी पोलिसांनी त्यांना आळा घालावा. जर या चोरांना आळा घातला नाही तर आम्ही कुरकुटवाडीतले ग्रामस्थ पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करू आणि हे केबल चोर 15-15, 20-20 फुटावर केबल तुकडे करून नेतात. ते भंगारमध्ये विकण्यासाठी नेतात. ते याची केबल आहे कॉपरची केबल असल्यामुळं ते मौस मज्जा करण्यासाठी इथून चोरून नेत आहे. तरी पोलिसांनी याच्या आळा घालावा. थांबतो. मी शेतकरी दीपक साधू सांगळे. मी कुरकुटवाडी गावचा तंटामुक्ती उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि हे काम करत असताना गावातील समजा आम्ही काही कोणाला बोललो असेल किंवा काही झालं असेल या कारणातून आज आमचा डोफलदऱ्यामध्ये आज कमीत कमी 9 ते 10 जणांच्या मोटरी विहिरीवरून केबली चोरी गेलेल्या आहे. भास्कर महादू सांगळे, शिवाजी लक्ष्मण सांगळे म्हणजे आमच्या 3 मोटरी. 1 वर्षापूर्वी माझी मोटर गेली होती, केबली राहिल्या होत्या. आता ह्या वेळेस केबली गेल्यात, मोटरी जाग्यावरच आहे. आणि त्याच्यानंतर तुषार कुरकुटे, शंकर तुकाराम कुरकुटे, गरुड मंगेश गरुड, अमोल भीमाजी कुरकुटे, दत्तात्रय भीमाजी कुरकुटे. आता आम्ही ही मंडळी सगळे आहे, हे गावात बोलणारी मंडळी. मग आम्हाला एक प्रश्न पडलाय असा की यांचे हे बोलणाऱ्यांच्याच केबली कशा गेल्या? म्हणजे हे काहीतरी एक नियोजन करून काम केलेलं आहे आणि ज्यांनी केलंय याचा पोलीस स्टेशननी ना लवकरात लवकर त्याचा तपास लावा, अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.